एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अश्रूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. 2-3 दिवसापासून मला हे जे काही मुलांचं कबड आहे ना ते आवरायचं होतं. सगळे कपडे इकडे तिकडे झालेले आहेत. कपड्यांबरोबरच कपाटामध्ये ज्या काही बॅग्स आहेत, त्यानंतर वेगवेगळे पझल्स, गेम्स, तर अशा खेळणींचा नुसता पसारा झाला होता. कपड्यांच्या घड्या जेव्हा करायची ना, तर त्यानंतर फक्त कपडे मी कपाटामध्ये ठेवून देत असायची. आरुषचे वेगळे किंवा श्लोकचे वेगळे असं काही करत नव्हती. काही नाही, आवरायचंच आहे तर मग तेव्हाच आवरूयात असं चाललं होतं 2 दिवसापासनं. तर फायनली आज मला आवरायला जरा मूड आला, कारण ऊन खूप आहे आणि उन्हामध्ये ना खरंच खरंच सांगते, काम करण्याची अजिबात इच्छा नसते दुपारच्या वेळेमध्ये. त्यामुळे दुपारी आज आहे ना थोडासा आराम करून घेतला आणि आता 5 वाजलेत आणि म्हटलं चला आता फ्रेश वाटतंय तर आपण जे काही कबड आहे ना ते आवरून घेऊयात. आणि थोडेसे कपडे जे होते ना, जे तुम्हाला बॅग्स भरलेल्या दिसल्या तर ते कपडे मला टाकून द्यायचे आहेत. त्यातले काही कपडे मी पुसण्यासाठी वगैरे यूज करणार आहे, कारण मला नॅपकिन पेक्षा आहे ना जे काही टी शर्ट्स असतात ना कॉटन वगैरे मधले, तर ते पुसण्यासाठी किंवा क्लिनिंग साठी ना ते मला खूप आवडतात. आणि त्यामुळे त्यातले जे काही कॉटनचे ड्रेस असेल किंवा दुपट्टा, टी शर्ट्स, तर त्या गोष्टी ठेवणार आहे आणि बाकीच्या मात्र म्हटलं चला कुणाला तरी देऊन टाकूयात, नाहीतर मग बघू आता काय करायचं. तर मग तसं ते मी आज मात्र काढून टाकेल, कारण कबड मध्ये ना मला जागा हवी आहे. कारण मुलांच्या आता स्कूल युनिफॉर्म, त्यानंतर स्टेशनरी वगैरे सुद्धा भेटणार आहे आणि थोडीशी स्पेस सुद्धा हवी, कारण सगळं असं कपाट नुसतं भरलेला सारखं झालेलं आहे. जेव्हा आपण घरामध्ये झाडतो वगैरे ना, तर ती धूळ ह्या कपाटामध्ये थोडी का फार होईना जाते. आपल्याला असं वाटतं की कपाट बंद आहे, त्यामध्ये धूळच जात नाही. पण आपल्याला माहित असतं खरंच त्यामध्ये धूळ जाते की नाही. तर थोडी-थोडीशी ना धूळ सुद्धा साचलेली होती. सगळ्यात पहिल्यांदा जे काही कपडे होते ना, ते सगळे बाहेर काढले. म्हणजे मला जे काही कपाटाचे जे काही कप्पे वगैरे आहे ना, व्यवस्थित क्लीन करता येईल. व्हाईट फर्निचर असल्यामुळे, व्हाईट कबर्ड असल्यामुळे ना धूळ वगैरे लगेच दिसते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला लगेच डाग वगैरे दिसतात. कारण मुलांचे जर कलरचे वगैरे हात जर असले ना, तर लगेच डाग वगैरे पडून जातात. आता मी इथे ना स्टोरेज ऑर्गनायझर यूज करते. तुम्ही बघितले ब्लॅक कलरचे. तर ते मी कुठून घेतले वगैरे ते पुढे शेअर करणारच आहे. तर त्या त्या लाईनीला बघा इथे कशी ब्लॅक लाईन झालेली आहे. म्हणजे जेवढी जागेत ते असे ठेवलेले होते, तर पूर्ण बाजूने असं ब्लॅक झालेलं आहे. तर मग ते पण आता क्लीन करते. आणि शक्यतो मी जेव्हा कबर्ड वगैरे क्लीन करते ना, तेव्हा एक तर कोलीन यूज करते, नाहीतर पाणी आणि त्याच्यामध्ये विम जेल टाकते आणि त्याने स्प्रे करून छान असं पुसून घेते. त्याने सुद्धा खूप छान डाग हे क्लीन होऊन जातात. आणि मुलांचे बघा किती ब्लेझर साचलेले आहेत आणि हा रेड आणि त्यातला जो ब्ल्यू आहे ना, तर ते दोन्ही ब्लेझर आहे आरुषचे आहे. मी सांभाळून ठेवलेले होते. आणि खरं सांगू, श्लोक हा 2 वर्षाचा होईपर्यंत आरुचे जे काही जुने कपडे होते ना, टी शर्ट असो, पॅन्ट असो, स्वेटर, टोपी, त्यानंतर सॉक्स असे छान टेडी वगैरे वाले, तर ते शूज वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टी मी आरुषच्या सांभाळून ठेवलेल्या होत्या आणि त्या श्लोकनी वापरल्या 2 वर्षाचा होईपर्यंत. आणि आपण सगळ्याच जणी सांभाळून ठेवतो. आपल्याला माहिती नसतं आपल्याला सेकंड बेबी मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे, पण आपल्या सगळ्यांचं असंच असतं, सगळ्या जणींचंच, की आपण जे काही फर्स्ट बेबीचे कपडे वगैरे असतात तर ते सगळे सांभाळून ठेवतो. तर तसंच मी सांभाळलं आणि श्लोकने ते वापरलं सुद्धा. आणि आता म्हणजे 2 वर्षाचं झाल्यानंतर आम्ही त्याला मग कपडे वगैरे घ्यायला लागलो. म्हणजे आधी घ्यायचो, पण जरा प्रमाण कमी होतं. कारण लहान मुलं खूप पटकन वाढून जातात आणि लगेच त्याला कपडे आपरे वगैरे व्हायला लागतात. त्यामुळे मग जरा शॉपिंग आम्ही कमीच करायचो. जेवढं आरुषचं होतं ते पूर्ण यूज करून घेतलं आणि आता मात्र तो म्हणतो ती गोष्ट मात्र घेऊनच द्यावी लागते. आणि हा जो काही स्पायडरमॅनचा ड्रेस सुद्धा आहे ना, तर मध्ये कार्टून बघून बघून त्यांनी एक दिवस इतका हट्ट धरला होता की मला स्पायडरमॅनचा ड्रेसच हवाय. आणि पावसाळ्याचे दिवस होते आणि जेव्हा आम्ही ड्रेस घेण्यासाठी निघालो ना, तर तेव्हा पाऊस नव्हता. पण जेव्हा आम्ही तिथे दुकानात गेलो ना, इतका भयान पाऊस चालू झाला होता आणि इतकं ओलं सुद्धा झालेलं होतं. तर तेव्हा तो भर पावसामध्ये हा जो स्पायडरमॅनचा ड्रेस आहे, तर तो त्याला घेतलेला. आणि आपल्याला जेव्हा फर्स्ट बेबी होतं ना, तर प्रत्येकाच्या बाबतीत हे असंच होतं बरं का, की आपल्याला असं होतं ना, की त्याला आपण काय घेऊ, काय नको असं होऊन जातं. कपडे असो, खेळणी असो, त्यानंतर टेडी असो, त्याचबरोबर सॉक्स असू द्या, काही कोणतीही गोष्ट बाहेर जर गेलं, छोट्या मुलांचं काही दिसलं, तर आपण ते घेऊनच येतो. तसंच आम्ही आरुषच्या वेळेस जे दिसलं ते आम्ही त्याला घेऊन यायचो. तो म्हटला किंवा नाही म्हटला, त्याने मागितलं, नाही मागितलं तरी आम्ही त्याला ते घेऊनच यायचो. भरपूर म्हणजे भरपूर लाड हे आरुषचे झालेले. श्लोकचे सुद्धा आम्ही करतोय, पण 2 वर्षापर्यंत त्यालाही एवढं कळत नव्हतं आणि थोडासा फरकच पडतो फर्स्ट बेबी आणि सेकंड बेबीमध्ये.
तर भरपूर गोष्टी ह्या श्लोकने आरुच्या वापरल्या आणि आता मात्र जे म्हटलं तेच घ्यावं लागतं. जर आपण म्हटलं ना, की श्लोक हे घे रे, तर अजिबात घेत नाही. मला हेच पाहिजे आणि मी तेच घालणार, की मला हे शूज पाहिजे, मला तेच हवे. तर असा इतका हट्टी आहे तो. म्हणजे 2 वर्ष त्याने जे काही जुने कपडे वगैरे यूज केले ना, तर त्याची भरपूर वसुली मात्र तो आत्ता करतोय. खूप खूप भयान हट्टी आहे तो. नाही तर नाही, हो तर होच असतं. आणि तसं आरुष मात्र नाहीये बरं का. आरुष असं खूप समजूतदार आहे माझा. सगळे जे काही कपडे होते ना आरुषचे आणि श्लोकचे ते पहिल्याने मी झटकून जे आपरे झालेले म्हणजे आता फिट बसत नाहीये ना ते सगळे बाजूला केले आणि जे आता ते यूज करणार आहे तर ते असे सेपरेट करून ठेवले आणि त्यानंतर ह्या ड्रॉवर मध्ये ना मी त्यांचे इनर्स ठेवत असते, सॉक्स ठेवते, बनियन वगैरे आणि त्याचबरोबर रुमाल. म्हणजे त्यांना झटपट पटकन घेता येतं. सकाळी पण स्कूलला जाण्याच्या वेळेस घाई असते, आपल्याला टिफिन करायचा असतो आणि मुलांना पण सकाळी खूप उशीर होतो. किती लवकर उठलं ना पण धावपळ ही होऊनच जाते. तर त्यामुळे हा जो काही ड्रॉवर आहे ना इथे त्यांचे इनर्स, रुमाल, त्यानंतर त्यांच्या ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी त्यांना लागत आहेत तर त्या ठेवलेल्या आहेत. तर खूप सॉक्सचे जोड झालेले होते, म्हटलं चला आता जे लागतात ते ना तेच ठेवूयात, एक एक दोन दोन जोड आणि एक्स्ट्रा जर लागले तर मग देता येत जाईल. तर मग ते सगळे सॉक्स ह्या बॅग मध्ये ठेवले आणि त्या बॅग मध्ये ह्या सगळ्या कॅप्स ठेवलेल्या होत्या. आणि आता हे सगळ्या ज्या काही कॅप्स आहे ना जिथे मी स्वेटर किंवा जर्किंग वगैरे ठेवते तर त्याच ऑर्गनायझर मध्ये ठेवते. म्हणजे जेव्हा स्वेटर वगैरे लागेल किंवा हिवाळा पावसाळा चालू होईल तर तेव्हा मला ते सगळं एकाच ठिकाणी भेटेल, इकडे तिकडे शोधाशोध करावी नाही लागणार. तर आणि असंच असतं आवरताना ना आपण इकडे तिकडे वस्तू असं ट्राय करतच असतो. आता इथे सुद्धा मी ह्या ज्या काही कॅप्स आहे ना पिशवीत ठेवणार, पिशवीतून काढणार, कारण मग ती कुठे ठेवायची, मग पुन्हा ते असं ह्या ऑर्गनायझर मध्ये ठेवणार, असं हे माझं चालूच असतं बरं का. आणि सगळ्यांच्याच बाबतीत होतं. आणि ह्या 2 कॅप आहे ना बघा, ह्या सुद्धा माझ्या आरुषच्या आहे. आणि हे जे काही स्वेटर होते ना, ते विणून घेतलेले होते आणि इतके सुंदर स्वेटर होते. 2-2.5 वर्षापर्यंत त्यांना ते चालून गेले. आरुषनी 2.5 वर्ष वापरले, 2.5-3 वर्ष वापरले जवळ-जवळ आणि श्लोकनी सुद्धा 3 वर्षापर्यंत ती यूज केलेले आहेत. खूप छान विणून घेतलेले होते ते स्वेटर मी आणि कलर पण खूप छान होते बरं का दोन्ही पण. कधी मला असं दिसलं तर मी नक्की तुम्हाला दाखवेल. किती सुंदर विण होती आणि किती छान कलर कॉम्बिनेशन होतं. तर बघा इथे मी पिशवीमध्ये ऑर्गनायझर मध्ये ठेवलं, ऑर्गनायझर मधून पिशवीत ठेवला, नाही तर पुन्हा ऑर्गनायझर मध्ये ठेवते. असं उलटं पालटं थोडंसं गोंधळल्यावानी होऊनच जातं आवरताना. कारण कुठं वस्तू ह्या अरेंज करायच्या, कुठे ठेवायच्या, त्याच्यामध्ये थोडंसं डोकं लावावंच लागतं. आणि खरं म्हणायला गेलं ना, हे जे काही ऑर्गनायझर आहे ना, तर ते मी साडी ठेवण्यासाठी घेतलेले होते. तर 4-5 माझ्याकडे शिल्लक राहिले होते. म्हणून म्हटलं चला यामध्ये स्वेटर वगैरे ठेवूयात. कारण याच्यामध्ये अजिबात धूळही जात नाही. छान राहतात. असं पिशवी वगैरे ठेवण्यापेक्षा असं छान पण वाटतं, छान दिसतं पण. आणि लगेच त्याला पुढे जे काही ट्रान्सपरंट आहे ना, त्यामधनं लगेच कळतं, की याच्यामध्ये काय ठेवलेलं आहे. तर खूप छान हे ऑर्गनायझर आहे. हे सुद्धा मी Mishoवरनं घेतलेले आहे. त्याचे लिंक जे आहे ना, ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि जे तुम्हाला ब्लॅक जे ऑर्गनायझर दिसले, तर ते सुद्धा मी Mishoवरनंच घेतलेले आहे. त्याची सुद्धा लिंक मी नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. नक्की चेकआउट करा जर तुम्हाला हवं असेल तर. ते सुद्धा मला खूप युजफुल ठरलेले आहे. कारण कपडे इकडे-तिकडे अस्तव्यस्त होत नाही. इकडचे तिकडे, तिकडचे इकडे असंही होत नाही. छान बॉक्समध्ये राहतात. जरी आपण एखादा ड्रेस ओढला, तरी ते इकडे-तिकडे होत नाही. तिथल्या तिथंच थोडेसे म्हणजे अस्तव्यस्त होतात, पण लगेच 2 मिनिटात आवरलं जातं. आणि मेन म्हणजे दिसायला सुद्धा खूप छान सुटसुटीत आणि छान दिसतं. जेव्हा आपण कबर्डचा दरवाजा उघडतो ना, तर असं वाटतं वॉव! छान आहे बरं का, आवरलेलं आहे सगळं नीटनेटकं आहे. तर असं आहे. तर ते खरंच युजफुल आहे. दोन्ही ऑर्गनायझर खूप युजफुल आहे आणि दोन्ही मी Mishoवरनं घेतलेली आहे. तर लिंक नक्की देते डिस्क्रिप्शनमध्ये, नक्की चेकआउट करा. तर हे जे काही कबर्ड आहे, तर हे दोघंही मुलांचं कबर्ड आहे. वन साइड जी आहे तर ती आरुषची आणि वन साइड आहे ती श्लोकची आहे. पण एक जी साइड आहे तर सध्या मी तिला जरा स्टोरेज एरिया बनवून घेतलेला आहे. कारण स्टोरेज एरिया जरी आपण म्हटलं ना, तर त्यामध्ये खूप कामाच्या गोष्टी असतात, ज्या आपल्या रेग्युलर यूजमध्ये लागतात. पण मग कुठे ठेवणार हा प्रश्न असतो. तर तसंच मग मी इकडची जी साईड आहे, अजून मुलं लहान आहेत, त्यामुळे दोघांना काही अजून एवढे कपडे किंवा वेगवेगळं कबर्ड म्हणजे असं याची गरज नाहीये. तर त्यामुळे मग वन साईड जी आहे ती स्टोरेज केली आणि वन साईडला त्या दोघांचे कपडे छान ठेवून घेतलेले आहेत. आणि 1-2 दिवस झाले तेव्हा माझ्याकडनं आहे ना रांगोळी इथे सांडून गेली होती. ती पण ब्लॅक कलरची सगळीकडे रांगोळी, रांगोळी झाली होती. थोडंसं झाडून वगैरे घेतलं होतं. पण म्हटलं जेव्हा आता डीप क्लीनिंग करायचीच आहे ना, तेव्हा ते क्लीन करून घेऊयात. आणि मग व्हॅक्यूम क्लीनरनी जेव्हा अशी ही घाण असते ना, ती पटकन निघून जाते.
आणि हे क्लिनिंग करण्यासाठी ना मला आज व्हॅक्यूम क्लीनर बाहेर काढावंच लागलं आणि व्हॅक्यूम क्लीनरने ना विंडोज असू द्या किंवा ड्रॉवर्स, त्यानंतर किचन ट्रॉलीच्या खालची ज्या जागा असते ती आणि डोअरच्या ही जे काही तुम्हाला पट्टी दिसली त्याच्यामध्ये पण छोटी घाणी जाऊन बसलेली असते. तर हे ना हे सगळं क्लिनिंग करण्यासाठी ना व्हॅक्यूम क्लीनर एकदम बेस्ट आहे. आणि माझ्याकडे जे व्हॅक्यूम क्लीनर आहे ना तर ते अगॅरोचं आहे. फ्लिपकार्टवरनं मी ते मागवलेलं आहे. त्याची पण लिंक मी तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईल. नक्की चेकआउट करा. आणि हे जे काही तुम्हाला डब्बे दिसत आहेत ना तर यामध्ये माझं सगळं डेकोरेटिव्ह मटेरियल आहे. नवरात्री येते ना तेव्हा देवीचे जे काही मुखवटे असतात तर तो मुखवटा मी प्लेन घेऊन येते आणि घरीच त्याला छान सजवते. तर त्याच्यासाठी लागणारे जे काही मोती, वेगवेगळे कलरफुल डायमंड्स, पॅचेस किंवा मोठे असे कुंदन वगैरे असतात तर त्या सगळ्या लेसेस वगैरे तर ते सगळं सामान माझ्याकडे अवेलेबल असतं. देवीचा मुखवटाच नाही पण गणपती बाप्पा जेव्हा येतात तर गणपती बाप्पांना सुद्धा मी छान सजवते. यावेळेस मी तर दिवाळीला पंती सुद्धा घरीच कलर केलेल्या होत्या, डायमंड्स वगैरे लावलेले होते. तर असं नवनवीन जी काही हॉबी असते तर त्या हॉबी मधलं जे काही मटेरियल आहे ना तर ते मी सगळं इथे ठेवलेलं आहे. रांगोळी आहे, देवांची बुक्स, त्यानंतर मुलांचे जुने जे काही बुक्स आहे लागणारे आहेत किंवा श्लोकला ते काम येतील, तर असं थोडं छोटं मोठं पण खूप गरजेचं सामान तर ते इकडे ह्या स्टोरेज एरियामध्ये ठेवलेलं आहे. तर बघा एवढं जे काही हे सामान आहे हे सगळं डिक्लटरिंग सामान आहे. यातलं आता मी कुणाला द्यायचं वगैरे ते बघते आणि बाकीचं मग टाकून देईल. आणि काही जे कॉटन वगैरे आहे तर ते जसं मी तुम्हाला म्हटलं क्लिनिंगसाठी ठेवणार आहे तर ते मी क्लिनिंगसाठी ठेवणार आहे. तर असं मी हे छान असं कबड जे आहे ते छान आवरून ठेवलं. खूप सारे डाग धूळ वगैरे होती, छान क्लीन झालेला आहे आणि एक कप्पा मात्र मोकळा सुद्धा करून ठेवला. आणि इथले जे काही ब्लेझर्स वगैरे होते ना तर ते शेजारी म्हणजे तिकडच्या साईडला मी ते ट्रान्सफर केले. कारण तिथं मी जे काही कपडे होते टाकून देण्याचे ते स्टोअर केलेले होते. ते सगळे कपडे मी आता बाहेरच काढून टाकलेले आहे. तर मग म्हटलं चला जे ब्लेझर आहे ना ते तिकडे शिफ्ट करूया, छान हँगिंग करून ठेवूयात त्याला. तर असं छान मी हे कबड आवरून ठेवलेलं आहे. आणि आता यामध्ये तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर शेअर करू शकतात की अजून मी याच्यामध्ये काय चेंजेस वगैरे करू किंवा तुमच्याकडे काही टिप्स ट्रिक्स असतील त्या पण मला कमेंट्सद्वारे शेअर करा, तर नक्की मी ते फॉलो करेल. तर असा माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरभरून कमेंट्स करत जा. तुम्हाला खूप कंटाळा येतो राव कमेंट्स करायला, मी वाट बघत असते. नक्की कमेंट्स करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.